जुन्या परिवारासमवेत एकत्र येण्याचा अनुभव काही नाती रक्ताच्या पलीकडची असतात, काही संबंध, काही लोक आयुष्याच्या प्रवासामध्ये जोडली जातात. मगाशी गुट्टे साहेब सांगत असताना सांगत होते की प्रत्येक प्रदेशाध्यक्षाचं नाव घेताना ते म्हणायचे की कुलगुरू इथं आलेले आहेत. पण मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन, या सगळ्या कुलगुरूंना एकत्र ठेवणारं विद्यापीठसुद्धा इथं आहे. हा दुग्धशर्करा योग या ठिकाणी आहे. जे जे पैलवान इथं आता स्टेजवर दिसलेत त्यांचे वस्तादवर आहेत आणि त्या वस्तादांच्या तालमीत तयार झालेली काही तेल लावलेले पैलवान आहेत, काही त्यांच्याच तालमीत आखाड्यात अजून आहेत, काही पुढच्या प्रवासाला निघालेत, पण वस्तादाला विसरलेले नाहीत. हे सगळेच्या सगळे पैलवान राजकीय पटलावरचे आदरणीय साहेबांच्या भेटीसाठी म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज साहेबांची उंची गाठण्या इतपत नेतृत्व तयार व्हायला तप लागतं आणि 100 वर्षाच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं नेतृत्व तयार होत असताना आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की आमची राजकीय जडणघडण ज्यांच्या प्रेरणेतनं त्या ठिकाणी झाली. काही वेळा द्रोणाचार्याला आपल्या शिष्याला पाहिजे तसा मान देता येत नाही, पण त्यांना बघून धनुर्विद्या शिकलेले, धनुष्यबाण घेतलेले आम्ही लोक आहोत. आणि धनुष्यबाण घेत असताना साहेब अंगठा मागणार नाहीत याची खात्री आम्हाला असल्यामुळे आम्ही सगळेजण एका विचाराला बांधील राहून या ठिकाणी काम करतो. पण ह्या सगळ्या विचारात असताना आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे, जो प्रवास साहेबांच्यापासून सुरू झाला तो युवकांच्या मध्ये पोचवत असताना सन्माननीय रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांच्यापासून सुरू झालेला तो प्रवास प्रदेश कार्यकारिणीमधला महेश तपासे साहेब असतील, उदयजी सामंत साहेब असतील, या सर्वांनी, ठाकरे साहेब, आपल्या सर्वांनी ही सगळी युवकांची फळी या ठिकाणी सांभाळली. आणि आज शंकराच्या आमंत्रणावर सगळं पूर्वीचं सागर मंथन करून एकत्र आपण या ठिकाणी आले. काही वेळा विष निघालं, काही वेळा अमृत निघालं, पण ह्या राजकारणाच्या पटलावर विष आणि अमृत दोनही पचवत आज शंकररावांनी एकत्रपणे आपल्याला बोलवलं. त्याबद्दल शंकररावांचं मी मनापासून, युवा, त्यावेळेचे युवा आज आपल्याकडे बघितल्यावर असं वाटत नाही आज कोण आजोबा झाले साहेब. युवा अवस्थेतली आमच्यातली असणारी लोक, सामंत साहेबांची त्यावेळी दाढी नव्हती, चकोट होते. मी त्यांच्या कार्यकारिणीतला उपाध्यक्ष होतो. आणि आठवणीतला फोटो म्हणजे आमचा कुठला, साहेब रत्नागिरीला तुम्ही कार्यक्रम घेतला होता आणि साहेबांच्या बरोबर मंचावर तुम्ही आणि मी फोटो देतो आणि दरवर्षी त्याच दिवशी तो फोटो फेसबुकला त्या ठिकाणी येतो आणि आमच्या मनातल्या परत आठवणींना उजाळा देऊन जातो. अशा अनेकांच्या आठवणी, प्रत्येकाच्या आठवणी कुठं कुठंतरी आहेत. आज आमची वर्षाताई इथं या ठिकाणी आहे, नागपूरची भगिनी. ती एकमेव सगळ्या मुलांच्या मध्ये असायची साहेब त्यावेळी. मायावती जशी असतात की नाही तशी आमची वर्षाताई एकटीच, पण धाडसानं, तुमच्या आशीर्वादानं ह्या युवकांच्या बरोबर त्या ठिकाणी त्या काम करायच्या. भगिनींना आपण त्या ठिकाणी संधी दिली. आज राजकारणाच्या पलीकडे पाहणारे चष्मे संपत निघाले, ती दृष्टी संपत निघाली, पण तो दृष्टिकोन आम्हाला ज्यांनी दिला ते शरदचंद्रजी पवार साहेब अजूनही आहेत. आणि आज राजकारणाच्या पलीकडे समाजकारण बघायचं असतं आणि समाजकारणाला राजकारणाची चौकट असत नाही. म्हणूनच इथं असणारी लोक एका चौकटीतली नाहीत. पिल्लं मोठी झाली, एखादं शाळेचं गॅदरिंग असतं ना, त्यावेळी रियुनियनचा कार्यक्रम असतो त्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा. कोण इंजिनिअरिंगला जातोय, कोण सायन्सला जातोय, आर्ट्सला जातोय, पण ज्यावेळी एखाद्या वेळेस शाळेतल्या एखाद्या रियुनियनचा निरोप येतो त्यावेळी तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल त्यावेळी तो पळत त्या ठिकाणी येतो. आज राजेसाहेब यड्रावकर साहेब हा रियुनियनचा कार्यक्रम आहे. सगळ्या असणाऱ्या आपल्या तरुणांच्या त्या काळातल्या अशा अपेक्षा, कोण स्टेजवर असेल, कोण समोर असेल, पण प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये साहेब यशस्वी झालेला आहे. आज प्रकाशरावजी आंबेडकर मंत्री झाले, उदयजी सामंत साहेब मंत्री झाले, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब मंत्री झाले, मी खासदार झालो. काही प्रेमाची नाती कशी जपली जातात याचं उदाहरण मी आज इथं आल्यानंतर, मी खासदार म्हणून आलेलो नाही, मी कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आलेलो नाही, मी शरद पवार साहेबांचे ऋण व्यक्त करण्यासाठी इथं या ठिकाणी आलोय. ते ऋण कशाचे आहेत?
प्रकाशराव वहिनीसाहेब, माझ्या आई निवेदिता माने ज्यावेळी लोकसभेला उभ्या होत्या त्यावेळी साहेबांचं पहिलं ऑपरेशन झालं होतं आणि लोकसभेचा प्रचार त्या ठिकाणी चालू होता. गांधी चौकामध्ये साहेब भाषण करत होते. रुमाल हातामध्ये होता, रक्तानं चिंब असलेला रुमाल साहेब त्या ठिकाणी ठेवायचे. ऑपरेशनचे टाके उलगडलेले होते, पण साहेब थांबले नाहीत. माझ्या आईला खासदार करण्यासाठी साहेबांचं रक्त त्या ठिकाणी त्या रुमालाला लागलं होतं. ही आठवण आमच्या हृदयावर त्या ठिकाणी कोरली आहे. म्हणून काही गोष्टी जन्मानं नाती जोडता येतात, काही लोक प्रेमानं नाती जोडतात. मी आज इथं येत असताना साहेब माझ्या दिल्लीच्या घरामध्ये आपण आलाय. साहेब तुमचा फोटो आहे तिथं. मी कुठल्या पक्षात आहे आमच्या नेत्यांना माहिती आहे, पण माझ्या नेत्यानं कधी विचारलं नाही की साहेबांचा फोटो काय लावला आहे. मी निश्चितपणे सांगेन, जिथं माझी आई येईल तिथं ती साहेबांचा फोटो पाहते आणि मगच आत येते. ही खऱ्या अर्थानं तिची आठवण या ठिकाणी माझ्या घरामध्ये आजही मी त्या ठिकाणी जतन केली. माझे आजोबा खासदार होते त्यावेळी पंतप्रधान राजीवजी होते, त्यांचा फोटो त्या भिंतीवर आहे. नंतर वहिनीसाहेब म्हणजे माझ्या खासदार झाल्या बिलोडे साहेब, त्यावेळी त्यांचा पवार साहेबांनी या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी सन्मान केला. साहेबांचा फोटो त्याबरोबर आहे. मी पहिल्यांदा खासदार झालो, उद्धव साहेब मला त्या ठिकाणी शिवसेनेचे होते, त्यांचा फोटो त्या ठिकाणी आहे. आणि आत्ता एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो त्या ठिकाणी, आणि मी भिंत संपवून टाकली. आता याच्या पुढे कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही. प्रेरणा ज्यांच्यापासून घेतली होती त्यांच्या समोर भाषण करायची संधी सोडायची नाही, म्हणून मी खास आज या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आहे. आणि माझे पहिलं भाषण साहेबांच्या समोर उदयजी सामंत साहेबांच्यामुळे त्या ठिकाणी झालं होतं. रत्नागिरीच्या सभेमध्ये साहेब तुम्ही संधी दिली होती उपाध्यक्ष म्हणून. मी त्यावेळी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो. ग्रामपंचायत सदस्यापासून लोकसभेचा सदस्य होण्यापर्यंत हा प्रवास करत असताना ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाची पोचपावती कामाच्या रूपानं करण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतो. ज्या दिल्लीमध्ये भीष्म पितामह म्हणून साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत, साहेब तुमच्या आशीर्वादानं आमची तिसरी पिढी आज राजकारणामध्ये लोकसभेमध्ये त्या ठिकाणी काम करते. खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी केलेलं प्रत्येकावरचे कुठं ना कुठं तरी ऋणानुबंध आज सुद्धा त्यांच्या मनावर त्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेले आहेत. आणि आज इथं येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यावर आमचे अभिजितताई शेटे ते तालुक्याचे अध्यक्ष त्यावेळी त्या ठिकाणी होते. प्रकाशराव आबिटकर साहेब या ठिकाणी तालुक्याचे युवा राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. मी साहेब प्रदेशचा उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. कुठल्या पटलावर कुठला माणूस तालुका अध्यक्ष आहे म्हणून ते मंत्री झाले, कॅबिनेट मंत्री. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब तर संस्थापक, म्हणजे ज्यावेळी पक्ष स्थापन झाला त्या संस्थापकामध्ये पहिली राष्ट्रवादीची सिंहगर्जना झाली त्यावेळी पक्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेऊन येण्यासाठी ही मंडळी त्या ठिकाणी काम करणारी. आणि आज मी लोकसभेमध्ये साहेब तिथं आहेत आणि मी सुद्धा तिथं काम करतोय. याच्या एवढं काय मोठं भाग्य असू शकत नाही. निश्चितच या सगळ्यामध्ये आपण सर्वजण राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं इथं या ठिकाणी आलात, साहेबांना पाहण्यासाठी या ठिकाणी आलात, ऐकण्यासाठी आलात. साहेब पहिल्यांदा आपण येणार आहे आम्हाला कल्पना नव्हती. सरप्राईज. मी शंकररावांचं मनापासून अभिनंदन करेन. साहेबांच्या शिवाय ही मिटिंगच अपुरी होती आणि साहेब आल्यानंतर याची जी उंची वाढली, या कार्यक्रमाचं जे स्ट्रेचर वाढलंय. कारण इथं येत असताना एक गाणं होतं आमिर खानचं साहेब, पापा कहते हैं बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, असं एक लहानपणी मी गाणं ऐकायचो. यातला प्रत्येक जण एक बेटा कुठं कुठं तरी चांगलं काम करतोय, पण ज्यांनी छत्र उभा केलं त्यांच्या समोर ते नाव येण्याची ही संधी या निमित्तानं या ठिकाणी निर्माण होते. आज खऱ्या अर्थानं ठाकरे साहेब तुम्ही सुरुवात केली युवा राष्ट्रवादीची, आता सेनेची सवय लागली आम्हाला. पण निश्चितच एका म्यानात अनेक तलवारी ठेवण्याचं कौशल्य शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे त्या ठिकाणी आहे. आणि सामान्यांच्यासाठी असामान्य लढा उभा करणारं, आयुष्यभर त्यांच्यासाठी लढवय्या नेता म्हणून जगणारं आणि तुमच्या आमच्यासाठी प्रेरणा म्हणून असणारं एक खऱ्या अर्थानं आधारवट या महाराष्ट्राचा म्हणून आपण त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहतो. मी साहेबांच्या यावेळी जो 85वा वाढदिवस होता त्यावेळी दिल्लीला त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी होतो. या कुटुंबाचा या ठिकाणी असणारा सहवास सुप्रियाताईंच्यापासून अजितदादांच्या पर्यंत आम्हा सर्वांच्या बरोबर त्या ठिकाणी होता. दादा निघून गेलेल्याची खंत आजच्या मीटिंगला खरं तर दादा हवे होते. दादांच्या कानपिचक्या मिश्किल टिपण्या
आणि त्यांच्या चाव्या जिथं द्यायच्या तिथं त्या ठिकाणी जे द्यायचे. निश्चितच दादा जरी निघून गेले, अपेक्षा साहेब तुमच्या दोघांच्या नातं 2 कॅबिनेट मंत्री इथं असल्यामुळे परिवार जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरला असला तर आपल्यातली लोक मोठी झालेल्याचा आनंद प्रत्येक कार्यकर्त्याला असतो. तुम्ही दोघं कॅबिनेट असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की आमच्या आरोग्याची भीती आता कुठली नाही आणि उद्योग काही कमी पडणार नाही. याच्यासाठी आपण सर्वांनी याच्या पाठीशी ताकद उभं करणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण राजकारण हे चौकटीत करून नाही चालत. राजकारणाच्या पलीकडचा पट या ठिकाणी रचण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या समवेत हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. राजकीय गुत्ते बाजूला ठेवून गुट्टे साहेब तुम्ही एकत्र आणणं एवढं सोपं नाही. काही लोक अजून त्या चौकटीत अडकलेले आहेत, पण काही लोकांनी त्या चौकटीच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी ठेवली आहे. कारण आमच्या नेत्यांची मनं मोठी आहेत आणि निश्चितपणे आज या कार्यक्रमामध्ये निश्चितच पुढच्या काळातला सर्व राजकीय सारीपट महाराष्ट्र या ठिकाणी वेगवेगळ्या पटलावर पाहतो. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ठिकाणी जेव्हा इतिहास लिहिला जाईल आणि तुमच्या आमच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीचा आपण पानं उलगडायला लागू, त्यावेळी आपल्या युवा परिस्थितीतल्या असणाऱ्या संघटनेची आठवण प्रत्येकाच्या हृदयावर कोरली जाईल आणि ती हृदयावरची आठवण अधोरेखित करणारा आजचा दिवस आहे. त्याला 25 वर्ष लागली गेट टुगेदर घ्यायला आणि आता काही लोक या ठिकाणी आलेत, काही लोक आलेली नाहीत. पण शंकरराव जे या ठिकाणी आलेले नाहीत ते मनाला चुकचुकत असतील. आज निश्चितपणे हा प्रसंग हॉल जर मोठा असता तर आणखी लोक या ठिकाणी, फक्त प्रमुख पदाधिकारी 3 टप्प्यातले या ठिकाणी बोलवलेत. पण जे अध्यक्ष आमच्याबरोबर होते त्या सर्वांना सुद्धा सन्मानित करण्याचा आणि आम्हाला सर्वांना बरोबर घेण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला. साहेब, आपण व्हीलचेअरवरनं येत होता, एक पायरी चढत हात धरत या ठिकाणी वर येत होता. हात वेगवेगळे असतील साहेब, पण ती पायरी तुम्हाला विसरलेली नाही. कारण प्रत्येक पायरीवर तुम्ही पाया भक्कम करत त्या ठिकाणी पुढे गेलात. आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठं ना कुठं तरी तुमचा स्पर्श झालाय आणि म्हणूनच या सगळ्यांचं आपण निश्चितपणे आनंदाचे भागीदार होण्याचे आपण या ठिकाणी साक्षीदार आहात. मनापासून आपल्याला पुढच्या कारकिर्दीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. 100वा वाढदिवस साजरा करावा असा गुट्टे साहेबांचा संकल्प आहे आणि तो सुद्धा गेटवे ऑफ इंडिया समोर. आपण मंत्री असणारच आहे साहेब. त्यावेळी आमची विनंती एवढी राहील की साहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना निश्चितच आम्ही सर्वजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू आणि निश्चितच 100वा वाढदिवस देश बघेल अशा पद्धतीचा शरदचंद्रजी पवार साहेबांचा व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे लांबलेले मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.